हॅलो काय कसे तुम्ही सर्व मी दास सूर्यकांत गांधळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। दृष्टी बराबर वाजई Oh my God! ये देखो हमारा मोंटी मैन ये कॉस्ट्यूम कितने का है पप्पी का घेते जाए आता मामा सोबत आलोय आता आम्ही बसल्यामध्ये मामा हॅलो गाईज कसे तुम्ही सर्व मी दास सूर्यकांत गांधळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आपण आज निघालोय गणपतीसाठी। तुम्हाला माहिती आहे 2 दिवसांनी गणपती आहेत। आजची 26 तारीख आहे ना, आजची तारीख 26 आणि उद्या गणपती आहेत आणि म्हणून आम्ही निघालोय कोकणामध्ये जाण्यासाठी। पहिले आम्ही जाणार आहे समर्पणच्या घरी श्रीवर्धनला। आमच्या गाड्या बघून घेतल्या तुम्ही आणि आमच्यासोबत एवढी मंडळी आहे। हा नाहीये प्रीत नाहीये, प्रीत नाही येणार आहे। मी चाललोय बघा माझं घर इथे मी ते जाणार आहे। ही गाडी मी घेणार आहे। मी जो कायम ही समर्पण आणि बापड व्हायची दरवर्षीप्रमाणे आपल्यासोबत विदीक्षा आहे, बघू शकता विदीक्षा आहे, समर्पण आहे आणि कशी आता आपण इथून निघूया। पहिले पेट्रोल टाकूया, पेट्रोल टाकून मग डायरेक्ट हायवे पकडूया, मुंबई गोवा हायवे आणि डायरेक्ट श्रीवर्धन। लेट्स गो, भेटूया हायवे वरती। जस्ट आम्ही कोलाडला पोचलोय आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागली म्हणून आता वडापाव घेतलाय, वडापाव खातोय। म्हणजे खाऊन झालाय, मी एक कल्ला आणि किती खाल्ले, एक कल्ला आमच्या विदीक्षानी की 4-5 तरी झाले असतील आणि दीदीनी एक कल्ला पहिलाच चालू आहे आणि आता दुसरा चालू आहे। पाऊस जाम असल्यामुळे एकच आम्ही व्हिडिओच काढू शकत नाही। हा आणि आता आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलेलो। जवळ कुठे अरे वाईड अँगल आहे। पाऊस पण बघू शकता, नुसता पाऊस चालू आहे कंटिन्यू, त्याच्यामुळे थांबलो जरा रेस्ट घेतलाय। इथे गाड्या लावल्यात आमच्या, तर भेटत राहू आपण मध्ये मध्ये। काही गेलो शकलो ना। काय बोलतोय, दोनच वडापाव राहिलेत, त्यातला पण 2 वडे एकच पाव राहिलाय। विदीक्षा नुसते खाते हे इथं बघ नुसते वडापाव खाते, नुसती वडापाव खाते बाबा। मी तर अर्धा घेतला। या बापाचं काय नाही, फक्त कधी पण असं असतो, कॅमेरा हे केला की चष्मा उलटा चष्मा। आमचे वडापाव खाऊन झालेले मस्त 13 वडापाव खाल्ले आम्ही। किती खाल्ले असतो 13? मी तर एकच खाल्ला, मी 2 खाल्ले आणि बापाचे 5 वडापाव खाल्ले 5। जाऊ दे, आता इथून आम्ही निघतो, मस्तपैकी नाश्ता केला, चहा पिले, आता इथून थेट निघतो डायरेक्ट मानगावला। थांबलो तर थांबू, नाहीतर मग डायरेक्ट हसल्या भेटू आम्ही तुम्हाला थोड्या वेळानंतर केल्यानंतर। A few inches later. तर आता आहे मी समर्पणच्या घरी। आम्ही सकाळीच आलो, 8-1 वाजता आलो असो आणि आल्यापासून मग काय नंतर मग ब्लॉग काढलाच नाही। डायरेक्ट थकलेलो आम्ही, ड्रायव्हिंग करून दादा वगैरे थकलेले, मग झोपलो डायरेक्ट। झोपून मग 2-3 वाजता उठलो आणि आता सध्या ते डेकोरेशन करतोय, तयारी बघू शकता। इथे मामा आहेत, मामा पण डेकोरेशनची तयारीच करतायत। या आमचं कोकण बघावा, गणपती बाप्पा नाही मजा असते कोकणात। यो बघा, यो आमचा मॉन्टी, यो समर्पणचा पाळलेला कुत्रा आहे आणि गजब बेइज्जती है। डेकोरेशनची तयारी बघू शकता तुम्ही। इथं बापट आम्ही कधीपासून करतोय, 3-4 वाजल्यापासून डेकोरेशनचं कामच करतोय आम्ही। तुम्ही तर झोपलेले। कोण झोपलेला? तू तर झोपलेला। हा पण मी आलो ना 4 वाजता। अजून बाकी आहे, नंतर डेकोरेशन पूर्ण झाल्यावरती पण तुम्हाला मी डेकोरेशन दाखवतो। काय विधी, काय बोलशील, कसं वाटतं तुला? मस्त।
हा पण तू सुसल्यासारखी का झाली केस बिस ते रात्रीचं खेळचाले मधली माहितीये का सुसल्या सेम तशी दिसते बघ तिकडे कॅमेरा घेऊ मंद आले दोन आमच्या कार्ट्या आलेल्या आहेत बघू शकता. कुठं गेलते काय माहिती. इथं कामं विमा घरातली सोडून कुठं हिंडायला गेलते गावभर. आत्याने आमच्यासाठी मस्त गरमागरम चहा आणून दिलेला आहे. चाय नाश्ता बटर. इकडे बघा आत्या. थँक्यू आत्या. हा वेलकम. ओ माय गॉड ये देखो हमारा मॉन्टी मैन. ओ ये पूरा दबा के सिस्टम चालू है. देखो गाइस पूरा पेंडा वेंडा लेके आया है भैल का. भैलचा पेंडा आणला. ये दाल का ऑमलेट बनाएंगे आज. प्याल का ऑमलेट बनाएंगे. और उधर देखो हमारा डेकोरेशन देखो हमारा डेकोरेशन. कपड़े मॉन्टी मैन कॉस्ट्यूम कैसे है भाई. कॉस्ट्यूम नहीं क्या 80,000 का है. ये कॉस्ट्यूम कितने का है. अरे पप्पी क्या घेते जाए. पप्पी घेते. कॉस्ट्यूम कितने का है. 80,000 ना. हा मला घर माहिती 80,000 का है. नाच करती काय यावंच लागतंय. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये. A few moments later. आता मामा सोबत आलोय. आता आम्ही मसल्यामध्ये. अच्छा मामा आणि मी आम्ही चाललोय. काय गेलं चाललोय डेकोरेशनसाठी कलर घ्यायला चाललोय. ठीक आहे. डेकोरेशनसाठी कलर घ्यायला चाललोय. आता ते मसल्यात जातो कलर घेतो आणि परत आम्हाला जायचंय रिटर्न घरी. आणि तर पूर्ण अजून पेंटिंग बाकी आमच्या डेकोरेशनची ती कंप्लीट करायची. आज कंप्लीट करायचे पूर्ण आज. मग तुम्हाला ती कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण दाखवतो. ठीक आहे समरिया. असंच भेटत राहू मध्ये मध्ये आपण. 6.5 hours later. परत परत परत. मजा आया. मैं पागल हूँ, मैं पागल हूँ. सर काय सगळे जेवायला बसले. ते बघा जेवण उठले आता. आणि आमचा इथं मंडप रेडी झालेला आहे. मंडप नाही तो मकार असतो गणपतीचा. डेकोरेशन डेकोरेशन तयार झालेलं आहे. फुल ग्रीन कलर. हिरवा कलर कडक. दिस इज द क्रिएटर. कशात टाक ना दाम आता जेवायला बसलाय. कुठं मिरवतोय पण. दिस इज माय आत्या अँड दिस इज माय मामा. पाणी पी कर खाना खत्म कर कर. थाली द्या ती. पुरा दबा के. आपल्या बायला दाखव. आपल्या बायला दाखव. आणि ही आमची त्रिशा. कधी आमची भांडली कसे तर मस्त पैकी. हे बघा निंका तोंड दाखव. भांडी धुवायला या. भांडी धुवायला या. भांडी जवळ कसली भांडी आहेत बघा इथं. अरे आमच्या घरामध्ये माणसं बघा तुम्हाला माणसं. हे बघा ही 1 ही 2 ती बाहेर बसली 3 ही 4 आत्या 5 ही 6 1 मिनिट बाजू 7 8 9 तो बाहेर तो 10 ही 11 मी 12 काम 25
केक खातोय. रात्रीचे किती वाजल्या? रात्रीचे वाजलेत 2. तुम्ही बघू शकता रात्रीचे 2 वाजलेत आणि आता आम्ही मसल्यामध्ये आलोय. आता केक खायला पक्की भूक लागलेली. बापड भाई डेकोरेशन करत होता. डेकोरेशन जाम थकलाय. फुल डेकोरेशन केलाय भाईनी. तुम्हाला 2 दिवस झोपलो नाही. डेकोरेशन तुम्हाला दिसेल उद्या दिसेल उद्या त्याला गणपती सत्कार- पूजेला बसल्यावरती. त्या सत्कार आपण नक्कीच करू. काय ते त्यासाठी करूच. गुलगुच्छ दिसेल बापडला उद्या गुलगुच्छ आणि शाल टी शर्ट बघा बाहेर लेबल आहे पुमाचा. मैं पागल हूँ, मैं पागल हूँ. टी शर्ट बघू शकता नवीन ब्रँडचा 80,000 का टी शर्ट आहे. बॅक प्रिंट मध्ये बॅक प्रिंट दाखव. आता आम्ही इथे आलोय येते बघ back pain. केक खातोय. वडापाव सांगितले 5 कॉफी सांगितले 7. आता इथं मस्त कॉफी पिता आलेलो जिजूंना बघायला. अच्छा जिजू गेले आणि आम्ही इथं आलो. ठीक है. आणि पण आम्हाला जिजूंनी दिली टांग दिली. तर हे बघा 3 सख्या बहिणी आहेत. तिला वडापाव पाहिजे. वडापाव 4 वडापाव खाऊन आले त्या दिवशी, तरी पण तिला अजून वडापाव पाहिजे. काय नको मला काय नको मला अथर्व तुझा वडापाव पण 3च खाल्ला दुपारी. हो का? मम्मी पाऊस आला. ओ माय गॉड पाऊस आला. The next day. तर काय आता दुपारचे वाजलेत 12 आणि आम्ही आंघोळी करण्यासाठी आलोय करामध्ये समर्पणच्या. बघा आमचे एवढे बाबू पण आले. तुम्हाला आता मी समर्पण दाखवतो कुठं गेलाय बघा. कैलाश पर्वतेवरती बसल्या. A few moments later. मिहीर शेठ IGL मिहीर. आज दिवस दुसरा आणि आम्ही मगाशी तुम्ही बघितलं असेल आम्ही आंघोळ बिंघोळ करून मस्त कार्यावरनं आलो. आता आमच्या घरी आरती पण झाली आणि आम्ही दुसऱ्या घरामध्ये आरती पण करून आलो. आता मस्त की आमची गँग बसली एवढी माणसं आहेत घरामध्ये यायला बघायला नको. बापरे दिसली का? आता चाललोय आम्ही सगळे पाया पडायला. गणपती बाप्पा मस्त एकदम. आता पाया पडत आलोय बघा. मामा इथं काय करत तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. 2 3 4 5 6 मामा इथे तयारी करतात पाया पडा जायला. 4 5 6 हे 6 जण घातलं आपण. ठेव तुला फुल दिला. दिला रे दिला. धगडक 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 नाच रे. हा कधी लवकर लग्न करायचं. लग्न नाही करायचं. मी काय मागितले ते मला माहिती. मामा नको सांगू. आम्ही कुठे बोललो आम्हाला सांग म्हणून. हा समर्पणला येऊ दे पहिले. दिसू दे बाईला. ना अजून काय दाखवू का? नाही काय नाही मिठी गाईज. हे आम्ही हे घेऊन मोरया. आम्ही मामाने आम्हाला हे बनवून दिलं वाटे.
ते आता चाललोय आम्ही मामांसोबत घेऊन. कोकणातली प्रथा आहे मामांच्या इथली. बघू शकता मामाने मला पण दिलंय. आता आम्ही प्रत्येक घराघरात जाणार आहे. आता प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पाया पडणार आहे. प्रत्येक घरात जाऊन पाया पडणार आहे पद्धतशीर. जेवढे गणपती तेवढे. गणपतीच्या प्रथम एक फुल घ्यायचं. फुल चलो मेरी बारी. प्रथम ठेवूया. आम्ही आता प्रत्येक घरामध्ये असंच जाऊ. जसं तुम्ही बघितले पाठीमागा तसंच जाऊ प्रत्येक घरामध्ये. प्रत्येक घरामध्ये पाया पडू. आमच्या गावातल्या सगळे गणपतीचे पाया पडून होते. एवढे गणपती होते ना, जाम दमलो आम्ही. 1 तास तरी झाला असं. मंदिरात लास्ट शेवट गणपती साईबाबा मंदिर मधला. आता साईबाबा मंदिर मध्ये चाललो. आता जाऊन जेवायचा. नंतर जाऊन जेवायचा आणि झोपायचा. रात्रभर धिंगाणा. रात्रभर धिंगाणा. गणपती बाप्पा साई बाबा की जय. गणपती बाप्पा मोरया. आमच्या सगळ्यांचं आता पाया पडून झालंय. साईबाबा मंदिरामध्ये पण पाया पडून झालंय. आता आम्ही सर्व चाललो घरी. आमची गँग बघा फक्त किती आहे. हे सगळे आपल्या घरातले माणसं आहेत. कोकणी गँग. कोकणी गँग. कोकणी गँग. कोकणी गँग. हक्कानी बोला आम्ही कोकणी. हक्कानी बोला आम्ही कोकणी. आता जातो मस्त घरामध्ये. अनिकेत अनिकेत. बाबा 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 शेठ लोग इधर. शेठ लोग बसले. कब आया लेकिन तू. कब आया लेकिन तू. गाईज आता आम्ही जेवायला बसतो मस्त की रट्ट्या पॅटर्न मध्ये एकदम. आज तर वैक जेवायला घेऊन बसलाय. आम्ही पोरं जेवाय बसतोय. नंतर पोरी. आम्ही पोलं बसतोय. नंतर पोली बसतील. पोलं इकडे बसले तिकडे बसले. ही पोली जेवण वाढते. ही पण आली जेवण. मला ही जरा एकतर नाही ना, मला ते शाळेमध्ये असतात ना त्यांच्यासारखी वाटते मला. आलटी केली ती चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. अच्छा. तुला मी काय बोललो, नैवेद्य जेवणाचा नैवेद्य जीजू मोदक मध्ये फुल बिजी आहेत. नैवेद्य दाखवतो आपण दररोज. आम्ही निघाले सगळे देवघरला बापाटच्या घरी. ते पण बोलेरो टेम्पो घेऊन. नाच करते का यावंच लागतं. मग शेड बसले आतमध्ये. ते वरती बघा गमत्या आणि गंग्या. वरती गणपती बसले 2. कालू फायटरचा बोचा. चला जाऊया. पप्पा आले का. लग्नाची वराड निघाली. लग्नाची वराड. शेड बसले. चला आम्ही चाललो आता बापटच्या घरी जाऊन पाया पडतो गणपतीच्या मस्तपैकी रट्ट्यास. होतो बापट व्हायच्या इथं मस्त पाया बिया पडलो. घर दाखवा. बापटचं घर तो बघा तिथे. हा समोरचं घर आहे तर बापटचं घर आहे. मम्मी पप्पा. लेकिन 1 सेकंड. हिजा काय झालंय मध्ये. आणि आता आम्ही त्याचं दर्शन मस्त घेतलेलं आहे. आता आम्ही टेम्पो घेऊन डायरेक्ट निघतो इथून. डायरेक्ट म्हसल्या थेट कुठे जायचं. ठोनसूर. ठोनसूर फवा खायला. फव खायला. चाय आणि फव खायला ठोनसूरला. असंच आपण भेटत राहू. मध्ये मध्ये ब्लॉग मस्त बनणार आहे ना. तर काय वाटतं तुला. आपल्याला अजून फिरायला जायचं आहे. 100 आणि 125 आपल्याला फिरायला जायचं आहे ना. कुठं कुठेतरी तिथं बीचला बघू की वेलासला. देख तो कैसे शर्मा गेल्यावरती मसलत पोचल्यावर. जाऊ. The next day. आजचा दिवस आहे आपला 3रा दिवस. आणि घसा पूर्ण माझा गेलाय कारण की काल खूप नाचलोय. खूप म्हणजे हिसाबाच्या बाहेर.
माझे हात बघा, हात पण पुन्हा सोलपडले. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बघा हात बघा माझे, फुल वाजून वाजून काल पूर्ण हात सोलपडले माझे. आता परत आम्ही आलो इथं कार्यावरती आंघोळ करायला. सकाळी किती वाजले? 10 वाजले ना? 10 वाजले. मस्त आता आंघोळ करतो इथं आणि मग जातो आमच्या घरी. आरती आहे आणि मग संध्याकाळी आज विसर्जन असेल. संध्याकाळी विसर्जन असेल. संध्याकाळी विसर्जन असेल आणि विसर्जन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट निघू गोवाघरला. असाच ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा, असंच प्रेम देत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. निसर्ग दाखव तुम्हाला, निसर्ग. वेट तो आमचा करा आहे, करा. वाव. आम्ही तिकडून एकदम खालून आहे ना, खालून तिकडून पूर्ण आम्ही इथपर्यंत चालत आलोय वरती. आता इथं मस्तपैकी आंघोळ करतो. डबका आहे छोटासा. हा बघा 5 वर्ष वगैरे तसाच. आता आम्ही देवाची कृपा समजावी की रेवली गावाला देव पावलेला आहे. काय तुम्ही सांगू शकता का? आंघोळी करू. लेट्स गो. ओके. A few minutes later. तुम्ही बघू शकता ही आमची गुढी आहे. नुसती सकाळपासून कसले दात दाखवले सगळे 32च्या 32. बाबूला पण बघू शकता. बाबू काय करतो? बाबूला पण तुम्ही बघूच शकता. तयार झालेला आहे. कपडे बिपडे घालून एकदम मस्त रेडी झालेला आहे. इकडे बाबू. गणपती बाप्पा मोरया बोल. गणपती बाप्पा मोरया. एक दात दाखव. ई करी. दात पण असा किडलाय. तर काय संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे गणपती विसर्जन करायला 1.5 दिवसाचे. हे बघा मामाने गणपती घेतलाय मस्त. यो समोर पण. हिला कुठं आहे? हिला ठेवलाय राजदाकडं. राजदा पण आहे पुढं. आता जेवढे गावामध्ये 1.5 दिवसाचे गणपती आहेत ते विसर्जन करू आणि मग करून झाल्यावरती आम्ही निघू आमच्या गावाला. भेटत राहू मध्ये मध्ये. आमच्या घरातली पब्लिक पण आले. तुम्हाला दाखवतो मी. बघा तर जिथे गणपती विसर्जन होता तिथे आम्ही पोहोचलोय. समोर पण बघू शकता पाण्यामध्ये गेले आधीच. तो इथे खाली जाऊन आता गणपती विसर्जन करणार आहे. हे बघा वरतून बघते. हे बघा इथून बाप्पा आणतात आता एक एक करून समर्पणच्या हातात आणि समर्पण विसर्जन करेल. तर गाईज आज 3रा दिवस होता आणि मामांच्या घरी आम्ही आलो होतो. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. तर आज गणपती विसर्जन झालेत मामांचे. बघू शकता. आता जय गणेश. आता जस्ट विसर्जन झाले गणपती आणि आता आम्ही चाललो परत घराकडे जातो. मस्त फ्रेश वगैरे होतो आणि बघू जेवलो तर. नंतर मग आम्ही डायरेक्ट गुहागरला जाणार आहे. गणपती गाजवायला. आमच्याकडे अजून 5 दिवस गणपती बाकी आहेत आमच्या गावी. आता तिकडे जाऊ आणि तिकडे मचू. आता इकडून मचव झालेला आहे. किती वाजता निघणार? आता निघू थोड्या वेळामध्ये. काय खाऊन निघणार आहेत का उपाशी निघणार? उपाशी. असंच निघा लगेच. मस्त पैकी वाटाणा भात बनवलेला आहे. तो खाऊन पिऊन मस्त निघणार आहे. अजून वाटाणा भात बनवणार. रेडी नाहीये. आता वाटाणा भात घरी जाऊन बनवणार आहे. अजून नाही झालाय. अजून रेडी नाही झालाय वाटाणा भात घरी जाऊन बनवू. नंतर जर लवकर बनला तर ठीक है. ये देख सकते हैं ये भाई साहब लोग जो है
इसे में मजाक कर रहा है काय बनला तर काय बापट कल्टी डायरेक्ट कल्टी मी काय केलं आम्ही 500 करत होतो 500 याकडे 200चे सुट्टे नाही डायरेक्ट 500ची नोट जाता देणार आहे आम्हाला. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? वड्डे फॅमिलीकडून काय नाही भेटणार आपल्याला. चव्हाण फॅमिलीकडनं 500 रुपये आले. वड्डे फॅमिली अजून काय हे नाही. सुतार फॅमिलीकडनं 100 रुपये देणगी आले. पण वड्डे फॅमिलीचा त्यांचा काय सरनेम होता? त्यांचं चव्हाण आहे ना चव्हाण चव्हाणकडून आमच्याला 100ची देणगी आलेली आहे आणि चव्हाण फॅमिलीकडून 100ची देणगी आली तरी 500ची देणगी आले आणि सुतार फॅमिलीकडून सुद्धा 100ची देणगी आलेली आहे. वड्डे फॅमिली फक्त राहिलेली आहे मागे थोडीशी. बघूया जाता आता काय होतो का. बघूया वड्डे फॅमिली यांच्याहून टॉप करते की थोडा लेवलला समजेल थोडा. बघू थोड्या वेळात मध्ये आणि सपोर्ट करत राहा आणि वाट लावून टाकू. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए. शांती गेली चालून रुतबा कमी नाही झाला पाहिजे. अच्छा साठी 500 रुपयाची देणगी येत आहेत वड्डे फॅमिलीकडून. अभी मजा आएगा ना भिड़ो. टाकून घे. आणि चव्हाण बँकेत मध्ये जमा झालेली आहे. 500 आलेत. ती खाली नाही गेले. हाय लेवलला आहे. काय बोलू नका. फुल टॉपचा मॉडेल आहे टॉपचा. चांगली गेली तरी चालेल पण नाही साल्टी गेली तरी चालेल. साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. समझ रहे हो ना. 500 रुपये वड्डे वड्डे फॅमिली लावा ताकद. लगेच ओव्हर ऍक्टिंग लगेच ओव्हर ऍक्टिंग. तर गाईज फायनली इथले देवळीतले गणपती झालेला आहे आमचा. मामा या की पुढे घे. आमची गँग बघा देवळीतली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आमचा ब्लॉग इथपर्यंतच होता आणि आता रेवलीवरनं आम्ही जाणार आहे डायरेक्ट गुहागरला. आता गुहागरचा आपला दुसरा ब्लॉग बनेल. हा ब्लॉग इथपर्यंत होता. हे बघा ही सगळी गँग. ही बघ काय करते. हे बघा झोपलेले आहेत. जिजू इथे झोपले लगेच पोट लपवत आहे. बाय बाय मॉन्टी. बाय मॉन्टीला बाय करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. असंच सपोर्ट करा, प्रेम करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय बाय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हा तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. गणपती बाप्पा.